कधी कधी घरामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी होतात आणि मग आपल्याला खूप राग येतो, किंवा ऑफिसमध्ये खूप अशा गोष्टी होतात की खूप राग येतो आणि खूप साऱ्या गोष्टींमुळे आपण अगदी त्रासदायक होऊन जातो. मग अशा वेळेला आयुष्यामध्ये आपण काय करायला हवं? तर एक लक्षात घ्या, पहिलं कारण, ज्याला येतो राग त्याला खातो वाघ, असं आमच्याकडे म्हणायचे. थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे, आधी राग आपल्या स्वतःला येतो. मग काय होतं की आपण स्वतःला त्रास करून घेतो, आपण चिडचिड करून घेतो आणि मग आपला सगळा राग आपण समोरच्याला काढतो. आपल्याला वाटतं की आपण त्याला त्रास देतो, तर तसं नसतं. आधी आपण स्वतःला त्रास देतो, आपलं ब्लड प्रेशर वाढवतो, आपल्याला मानसिक स्ट्रेस आपण देतो, आपला वेळ आपण खूप जास्त घालवतो आणि मग त्या गोष्टी आपण दुसऱ्यांवर काढतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा, ज्या गोष्टी, आणि जसं ॲज युजल मी नेहमी म्हणते, जी रिॲक्शन तुम्ही करताय त्याची ॲक्शन तुम्हाला पुन्हा पाहायला मिळणारच आहे. सो जेव्हा राग येतो तेव्हा शक्यतो असं म्हटलं जातं की रागावर नियंत्रण ठेवा. ज्या गोष्टीचा आपल्याला उपयोगच नाही, या गोष्टीचा जास्त विचार करू नका. डिटॅच राहा त्या गोष्टींचा. झालं झालं, आता काय करायचं, आता काही उपयोग नाहीये, जे होईल ते बघता येईल, असं थोडंसं ॲटिट्यूड ठेवा. जेव्हा होईल तेव्हा फेस करा तो काय प्रॉब्लेम होईल. उगाच काय होईल काय होईल काय होईल यात तुम्ही स्वतःचा वेळ नका वाया घालू. आणि एक लक्षात ठेवा, ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात. हे सगळं विधिलिखित असतं. जे होणार आहे ते होणारच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवला ना की सगळं छान होतं.